आषाढी एकादशी सणानिमित्ताने पायी दिंडी सोहळा। दिंडीची नर्मदेश्वर महादेव मंदिरापासून तर शिवराम पाटील नगर येथे विठ्ठल रुक्माई मंदिर भेट। नवापूर शहरात यंदा आषाढी एकादशी निमित्त इतिहासात प्रथमच पायी दिंडी व भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विठोबा रखुमाईच्या जयघोषात झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या दिंडीचे आयोजन ज्येष्ठ कवी भीमराव गडरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले। प्रारंभी नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात भीमराव गडरी यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन झाले। आदर्श नगर व जानकी नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मुसळधार पावसातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता। पांडुरंग विठ्ठल हरी नामस्मरण करत महिला, पुरुष व युवकांनी उत्साहात नृत्य करत दिंडीला सुरुवात केली। दिंडीने शहराच्या प्रवेशद्वार, कॉलेज रोड, नेहरू गार्डन मार्गावरून मार्गक्रमण करत शिवराम पाटील नगरातील विठोबा रखुमाई मंदिरात प्रवेश केला। पालखी पोहोचताच हरीश पाटील व माजी नगरसेवक दर्शन पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। मंदिरात सकाळपासूनच विठोबा रखुमाईची विधिवत पूजा व आरती करण्यात आली। शेवटी उपस्थित भक्तांना फराळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संपूर्ण दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि पावसाच्या साक्षीने अतिशय उत्साही पद्धतीने पार पडला। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।